नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे। इस प्यार को क्या नाम दूं, भाग 46। मागील भागात। हो, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे। फक्त कार्तिकशी नाही तर तुम्हा दोघांशीही मला बोलायचं आहे। आदित्य, आमच्याशी काय बोलायचं आहे? सुलोचना आजीने विचारलं। तसा आदित्यने खोल श्वास घेतला आणि पुन्हा एकदा तिघांकडे पाहिलं। तिघांच्या चेहऱ्यावरील बरेच प्रश्न त्याला दिसत होते आणि पुढे तो जे काही सांगणार होता ते ऐकून त्यांना धक्का बसेल की आणखीन काही हे त्याला देखील माहिती नव्हतं। पण ईशाला वाचवण्यासाठी हे सांगणं खूप गरजेचं होतं, नाहीतर कदाचित तो त्याच्या ईशाला कायमचा गमावून बसला असता। आता पुढे। खरं तर मला आज तुमच्याशी जे बोलायचं आहे ते बोलण्यापेक्षा जे काही मला सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। मी इथे प्रताप सरांना नाही तर तुम्हा तिघांना भेटायला आलो होतो। आदित्य, आम्हा तिघांना? कार्तिक, हो। आदित्य, आमच्याशी असं काय बोलायचं आहे? आजी। शैलजा ताई मात्र सगळ्यांकडे आडीपाडीने बघत होत्या। मला ईशाबद्दल बोलायचं आहे, आदित्य शांतपणे म्हणाला। बोलतानाही त्याच्या आवाजात कंप जाणवत होता। ईशा? कोण ईशा? कार्तिक अनोळखी नजरेने म्हणाला। ईशा, जिच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे, जिने मला प्रेम करायला शिकवलं, नव्याने जगायला शिकवलं, हसायला शिकवलं, न बोलता आपलं प्रेम व्यक्त करायला शिकवलं, पण स्वतः मात्र यातलं काहीच केलं नाही। निघून गेली माझ्या आयुष्यातून मला काही न सांगता। आदित्य, एक मिनिट, ही ईशा म्हणजे तुमची गर्लफ्रेंड? आमचा आणि तिचा काय संबंध? तुम्ही आम्हाला का तिच्याबद्दल सांगत आहात? कार्तिक चिडून म्हणाला। संबंध आहे, अगदी थेट संबंध आहे। आदित्य, कसा काय? कार्तिक, माझ्या ईशाचा भूतकाळ आहे। माझी ईशा तिच्या आईबाबाबरोबर खूप सुंदर आयुष्य जगत होती, पण तिच्या भूतकाळात मात्र अशा काही गोष्टी घडल्या होत्या की जेणेकरून त्याचा परिणाम तिच्या वर्तमान काळात आणि भविष्यावर आणि परिणामी तिच्या जवळच्या माणसाच्या भविष्यावर देखील होणार होता, आणि म्हणूनच ती मला सोडून गेली। आदित्य, तुम्ही आधी कोट्यात बोलणं थांबवा, जे काय आहे ते सरळ सरळ आम्हाला सांगा। कार्तिक, माझी ईशा इतकी वर्ष आणि तिचे आईबाबा कोणापासून तरी लपतछपत जगत होते, कोणापासून ते मला देखील माहीत नव्हते, आणि सत्य जेव्हा आमच्या समोर आलं ते खूप भयानक होतं। इतकी वर्ष माझ्या ईशाने ते सगळं एकटीने सहन केलं होतं, आणि शेवटी मला वाचवण्यासाठी ती माझ्यापासून दूर गेली। आदित्य, बाळा, तू तू न न नक्की कुणाबद्दल बोलत आहेस? आता आजी तुटक तुटक प्रश्न विचारत होत्या, जणू आदित्य कुणाबद्दल बोलत आहे याची कल्पना त्यांना आली होती। मी त्याच मुलीबद्दल बोलत आहे आजी, जी इतके वर्ष आपल्या आजीपासून दूर राहिली, सगळे असून देखील फक्त आपल्या आईबाबांसोबत जगली, तेही लपून छपून भीतीच्या सावटाखाली जगली। हे फक्त तिच्या बापामुळे, ज्याने ती मुलगी म्हणून जन्माला आली, म्हणून तिला कधीच आपलंसं केलं नाही, फक्त आणि फक्त तिला जन्मता मारण्याचा प्रयत्न केला। तिला वाचवण्यासाठी तिची आई तिला घेऊन पळून गेली, आणि एका सज्जन माणसाने तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारले। मी त्याच मुलीबद्दल बोलत आहे, जिच्याजवळ सगळं काही असूनही काहीच नव्हते। आदित्य, आता मात्र आजी मटकन खाली बसल्या। म्हणजे माझी लाडू ना? आजी थरथरत्या आवाजात म्हणाल्या। होय, मी तुमच्या लाडूबद्दलच बोलत आहे। आदित्य, लाडू कोण आजी? कार्तिक, माझी लाडू जिवंत आहे? आजी भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या। माहीत नाही आजी, कारण ती आता प्रतापच्या तावडीत सापडली आहे। आदित्य, एक मिनिट, मला आणि आईला काही कळेल का की तुम्ही दोघे कोणाबद्दल बोलत आहात ते? आम्ही दोघेही आहोत ना इथे? कार्तिक, ते तुझ्या मोठ्या सावत्र बहिणीबद्दल बोलत आहेत। आतापर्यंत शांतपणे सगळं ऐकून घेणाऱ्या शैलजा ताई म्हणाल्या। म्हणजे माझी मोठी बहीण जिवंत आहे आणि तिची आईसुद्धा? कार्तिक, नाही, ईशा काल इकडे आली त्यानंतर आम्ही तिला खूप शोधलं, तिचा काहीच पत्ता नाही। ती प्रतापला संपवण्याच्या हेतूने कोल्हापूरमध्ये दाखल झाली, त्यानंतर इथे आल्यापासून पोलिसांची मदत घेऊन आम्ही तिला खूप शोधलं, पण तिचा काहीच पत्ता नाही आहे। त्यामुळे ती प्रतापच्या तावडीत आहे हे तर नक्की। आणि आता राहिला प्रश्न ईशाच्या आईबाबांचा, तर काही दिवसांपूर्वी ते एका ॲक्सिडेंटमध्ये गेले। आदित्य, आता मात्र आजीने एक हंबरडा फोडला। माझी शामी आता या जगात नाही, अशी कशी गेली ती?
आपल्या लेकीला एकटीला सोडून. आणि माझी लाडू इथे कशाला आली? त्या नालायक माणसाच्या हाताला कशी काय लागली? आता तो तिला जिवंत सोडणार नाही. आजी रडता रडता बोलत होती. आई तुम्ही शांत व्हा, अशाने तुमची तब्येत बिघडेल. शैलजाताई आजींना शांत करत म्हणाल्या. अशी कशी शांत होऊ? इतकी वर्षे या माणसापासून ती दूर जाऊन राहिली आपल्या मुलीला वाचवण्यासाठी, आणि आता तिलाच एकटीला सोडून ती या जगातून गेली सुद्धा. आजी कदाचित ईशाचे आईबाबा गेले त्यात देखील प्रतापचा हात आहे. आणि आजी मला अजून माहीत नाही ईशा कुठे आहे, कशी आहे, आणि म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे. आदित्य. बोल बाळा, कसली मदत हवी आहे? मी माझ्या लाडूसाठी काहीही करायला तयार आहे. मला जमेल तेवढी मदत मी करेन. आजी. आपल्याला लवकरात लवकर ईशाला शोधायचं आहे, पण ती कुठे असेल किंवा प्रतापने तिला कुठे ठेवलं असेल याची मला काही कल्पना नाही. आदित्य. मला माहीत आहे बाबा त्याचे काळेधंदे कुठे करतो. कार्तिक मध्येच बोलला. कार्तिक, तुला कसं माहिती हे सगळं? शैलजाताई. आई, प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्याचा बाप काय करतो, कसं करतो हे त्याच्या मुलांना जाणून घ्यायची इच्छा असते. आणि मलाही नेहमी बाबा काय करतात हे जाणून घ्यायची इच्छा असायची. आणि मी एक दिवस त्यांच्या पाठलाग देखील केला. तेव्हाच मला या सगळ्या गोष्टी समजल्या की बाबा कुठे जातात, काय करतात, कशा प्रकारच्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत. आणि कदाचित आजच्या दिवसासाठी सगळं मला हे माहीत झालं होतं. कार्तिक. बाळा जा. ती आतापर्यंत तुझ्यापासून दूर असली तरी ती तुझी मोठी बहीण आहे, आणि भावाचं कर्तव्य असतं आपल्या बहिणीचे रक्षण करणे. तुला जायला पाहिजे. आजी कार्तिककडे पाहून म्हणाल्या. हो आजी, मी जाणार. तुझ्या लेकाच्या विरोधात जाऊन मी माझ्या बहिणीला परत आणणार. कार्तिक. थँक्यू सो मच कार्तिक, तू माझ्या मदतीला तयार झालास. आदित्य. प्लीज तुम्ही थँक्यू म्हणू नका, उलट आम्हीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तुमच्यामुळे मला माझी दीदी भेटेल. कार्तिक. त्याची खरंच काही गरज नाही. आता आपल्याला लवकरात लवकर ईशाला शोधायला हवं. आदित्य. 1 मिनिट, मी आलोच, कार्तिक म्हणाला आणि त्याच्या रूमकडे धावत गेला. इकडे आदित्यने लगेच मल्हारला फोन लावला. 1-2 रिंगनंतर मल्हारने फोन उचलला. हां बोला सर. मल्हार, काही समजलं का तुला? आदित्य. सर, एक गोंधळ झाला. मी नेमका सिग्नलमध्ये अडकलो आणि त्याचवेळी प्रताप माझ्या हातून निसटला. मल्हार. काही हरकत नाही. आता तू कुठे आहेस? आदित्य. मी मगापासून प्रतापला शोधत आहे. मल्हार. तू एक काम कर, प्रतापला सोड आणि प्रतापच्या बंगल्यावर परत ये. आदित्य. का? ईशाचा काही पत्ता लागला का? मल्हार. अजून तरी नाही, पण लवकरच लागेल. तू ये. आदित्य. ओके सर. मल्हार. आणि मग दोघांनी फोन ठेवला. तेवढ्यात धावतच कार्तिक आला. चला लवकर सर. कार्तिक. नीट जा बाळांनो, आणि जे काही कराल ते काळजीपूर्वक करा, कारण प्रतापला जरा जरी चाहूल लागली तर तो तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही. त्याला ना आपल्याची जाण आहे ना परक्यांची. त्याला त्याच्या स्वार्थापुढे काहीही दिसत नाही. त्यामुळे जे काही कराल ते खूप सांभाळून आणि काळजीपूर्वक करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आजी. आणि हो कार्तिक, विसरू नकोस, एका बाजूला तुझा जन्मदाता बाप आहे, तर दुसऱ्या बाजूला एवढी वर्षे तुझ्यापासून दूर राहिलेली तुझी बहीण. त्यामुळे तुला तुझी दोन्ही नाती जपायची आहेत. शैलजाताई. मला कळते तुला काय म्हणायचं ते, आणि मी नाही विसरणार की मी प्रतापचा मुलगा आहे. मनात असलं तरी विसरू शकणार नाही. कार्तिक. एवढं बोलून दोघेही बाहेर पडले. कार्तिकने त्याची बाईक काढली. तेवढ्यात मल्हार देखील तिथे आला. चल, आपल्याला निघायचं आहे. आदित्य मल्हारला म्हणाला. कुठे सर? मल्हार. तुम्ही फक्त मला फॉलो करा. कार्तिक दोघांच्या मध्ये बोलला. आणि कार्तिकने आपली बाईक स्टार्ट केली. मल्हार देखील त्याच्या मागे निघाला. काही वेळात ते रस्त्यावर भरधाव वेगाने धावत होते. खूप वेळ गाडी रस्त्यावर पडत होती. काही वेळाने कार्तिकने गाडी सुनसान रस्त्यावर वळवली. तसं आदित्यने कार्तिकला विचारलं. कार्तिक, आपण नक्की कुठे जातोय? आदित्य. सर, माझा बाप जगासाठी जसा होता तसाच तो घरच्यांसाठी देखील होता, पण त्याचं कोणतंही वाईट काम हे घरातून होत नव्हतं. ते नेहमी घरच्यांपासून दूर आणि जगापासून दूर होत होतं. आणि त्याच वाईट कामाची गरज म्हणून त्याने या शहरात अशाच बऱ्याच गुपित जागा घेऊन ठेवल्या होत्या. असं नाही की जगाला या जागेबद्दल माहीत नाही, पण त्याच्या भीतीमुळे इथे कोणी येत नाही. कार्तिक. आदित्य त्याच्या ऐकता ऐकता आजूबाजूचा परिसर निहाळत होता.
इतक्यात कार्तिकने गाडी थांबवली आणि आदित्यकडे पाहून म्हणाला, सर उतरा. काय झालं कार्तिक? आदित्यने उतरता उतरता विचारलं. सर, हा बंगला माझ्या बापाचा आहे. कार्तिक एका बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाला. तसं आदित्यने त्या दिशेला पाहिलं. इतक्यात तिथे मल्हार देखील आला. काय झालं सर? मल्हारने गाडी स्टँडवर लावता लावता विचारलं. हे बघ. आदित्य बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाला. बंगला कोणाचा आहे? मल्हार. प्रतापचा. आणि तो इथूनच आपली कुकर्म करतो. आदित्य. मग चला, वाट कसली बघत आहात? बघू तरी नक्की काय कुकर्म चालले आहे आतमध्ये ते. मल्हार. नाही, आपण डायरेक्ट आत जाऊ शकत नाही. प्रताप माझा बाप असला तरी तो एक नंबरचा पातळयंत्री माणूस आहे. त्याला जरा जरी भनक लागली ना की आपण इथे आलो आहोत तर आपले हात देखील सापडणार नाहीत. कार्तिक. राईट. आदित्य. मग चला आता, चोराच्या घरात चोरासारखं शिरू. मल्हार. तेच करावं लागेल. पण पावला पावलावर त्याची माणसं बसलेली असतात. त्यांच्या हाती सापडणं म्हणजे मृत्यूला हाक मारण्यासारखं आहे. कार्तिक. मला सांग कार्तिक, आज शिरण्यासाठी अजून कोणता दुसरा मार्ग आहे का? आदित्य. मागच्या बाजूने आपण आतमध्ये शिरू शकतो. तिथे प्रतापच्या माणसांचा जास्त पहारा नसतो. कार्तिक. ठीक आहे, मग मागच्या बाजूने आत शिरू. मल्हार. आदित्य. त्याआधी आपण आपले फोन सायलेंट करू. कार्तिक. मग तिघांनी आपापले फोन सायलेंटवर टाकले. मल्हारने आपली गन काढून आपल्या हातात घेतली. आदित्यने जवळपास पडलेली एक लाकडी काठी आपल्या हातात घेतली. आणि मग कार्तिकने देखील आपल्या बॅगमधून काहीतरी काढून आपल्या हातात घेतले. आणि मग पुढे कार्तिक, मागे मल्हार आणि आदित्य असे तिघेही निघाले होते. झाडात झुडपातून हळूहळू पावले टाकत तिघेही बंगल्याच्या मागच्या बाजूला आले. मागचे दार दिसताच मल्हार स्वतःहून पुढे आला आणि त्याने हळूच दरवाजा आतमध्ये ढकलला. आणि मग आवाजाच्या कानोसा घेत तिघेही हळूहळू करत आतमध्ये आले. येताना हळूहळू एक एक रूम चेक करत हॉलमध्ये पोचले. पण तिघांपैकी कुणालाही काही दिसत नव्हते किंवा कोणाची चाऊल देखील लागत नव्हती. हॉलमध्ये येताच आदित्य वरच्या बाजूला, मल्हार किचनच्या दिशेला, तर कार्तिक पुढे. अशा प्रकारे तिघेही 3 दिशेला गेले. मल्हार आणि कार्तिक खालच्या दिशेलाच होते. आदित्य मात्र वरच्या दिशेला जाऊन वरच्या सगळ्या रूम चेक करत होता. पण कोणत्याच रूममध्ये त्याला काहीच सापडले नाही. इतक्यात कार्तिक आणि मल्हारला आदित्यने आवाज दिला. तसं दोघेही धावत पडत आवाजाच्या दिशेने गेले. तर आदित्य एका रूममध्ये उभा होता. इतर रूमपेक्षा ती रूम फारच लहान होती. थोडक्यात ती अडगळीची रूम होती. सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि आदित्य हातात काहीतरी घेऊन त्याच्याकडे पाहत होता. इतक्यात तिथे कार्तिक आणि मल्हार आले. काय झालं सर? मल्हारने आत येता येता विचारलं. तसं आदित्यने मागे वळून मल्हार आणि कार्तिककडे पाहिलं आणि मग मल्हारकडे पाहून म्हणाला. मल्हार, कार्तिक बरोबर बोलत होता. माझी ईशा इथेच होती. नक्कीच ती प्रतापच्या हाती लागलेली आहे आणि प्रतापने तिला इथेच डांबून ठेवले होते. हे बघ, मला काय सापडले आहे. तो पायाचे अँकलेट मल्हारला दाखवत म्हणाला. अँकलेट? मल्हार. आणि हे माझ्या ईशाचेच आहे, आदित्य ठामपणे म्हणाला. कार्तिक मात्र त्या अँकलेटकडे फक्त टक लावून पाहत होता. काही वेळाने तो स्वतः पुढे आला आणि त्याने त्या अँकलेटवरून हळूच हात फिरवला आणि आदित्यकडे पाहून म्हणाला. खरंच हे माझ्या दिदीचं आहे? तसा आदित्यने हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मान हलवून हो म्हणाला. त्यावेळेस आदित्यला त्याच्या डोळ्यातले भाव स्पष्टपणे समजत होते. इतक्या वर्षानंतर आपल्या बहिणीला बघण्यासाठी तो किती आतुर होता हे त्याला कळून येत होते. एक मिनिट सर. मल्हार. सर, ईशा जर इथे होती तर आता ती कुठे आहे? मल्हार मध्येच बोलला. तसं दोघेही आपल्या भावनिक बंधातून मुक्त झाले आणि भानावर आले आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. या अँकलेटवरून तरी हे सिद्ध होतं की ईशा इथे होती. पण ती जर आता इथे नाहीये, मग ती गेली कुठे? आदित्य. ईशा पळून तर गेली नसेल ना? मल्हार. काही कल्पना नाही, पण ईशा पळून जाण्याचा प्रयत्न नक्की करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे. आदित्य. आणि जर तुम्ही म्हणताय तसं जर दिदीने इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल, जे शक्य नाहीये, पण तरी तिने जर प्रयत्न केला असेल आणि चुकून जर माझ्या बापाला या गोष्टीची माहिती असेल तर तो पुढे काय करेल याची कल्पना देखील आपण करू शकणार नाही. कार्तिक. आपण एक काम करूया, पोलीस स्टेशनला जाऊ, या गोष्टीची माहिती देऊया. मल्हार. त्याने काहीही होणार नाही. मदत मिळायला आपल्याला खूप उशीर लागेल, कारण इथले बरेच पोलीस कर्मचारी हे माझ्या बापाच्या चांगल्या ओळखीचे आहेत. त्यामुळे ते माझ्या बापाच्या विरोधात जाणार नाहीत
आणि आपण पोलिसांकडे मदत मागितली म्हणून आपण देखील पकडले जाऊ. कार्तिक बरोबर बोलत आहे आणि सध्या आपलं कोणत्याही परिस्थितीत पकडलं जाणं योग्य नाही. जोपर्यंत ईशा आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपल्यालाही प्रतापपासून लपूनच सगळं काही करावं लागेल. आदित्य: माझ्याकडे एक आयडिया आहे. कार्तिक: काय? मल्हार: आता दोघेही त्याच्याकडे अपेक्षेने पाहत होते. जसा हा एक बंगला माझ्या बापाचा अड्डा आहे तसे अजून या शहरात बऱ्याच ठिकाणी कानाकोपऱ्यात त्याचे अजून देखील काही अड्डे आहेत. आपण तिथे चेक केलं तर? कार्तिक: नेकी और पूछपूछ. चला लागूया कामाला. मग वाट कसली पाहायची? मल्हार: तसं तिघेही बाहेर आले आणि मग तिथून पूर्ण रात्र प्रतापच्या वेगवेगळ्या अड्ड्यांवर जाऊन पाहत होते. कार्तिकला प्रतापच्या कुकर्माबद्दल बरीच माहिती असल्यामुळे ते अगदी सहजरित्या प्रत्येक अड्ड्यापर्यंत पोहोचत होते आणि ईशाचा तपास करत होते. पण शेवटी त्यांच्या हाती निराशाच येत होती. आता तिघेही दमले होते. रात्रभराच्या धावपळीने तेही खूप दमून गेले होते आणि मग थोडा वेळ का होईना एके ठिकाणी तिघेही बसले. पुढे कोणताच मार्ग त्यांना दिसत नव्हता. आता ईशाला कुठे आणि कसे शोधायचं हा देखील एक प्रश्नच होता. काय करायचं सर? कार्तिकच्या म्हणण्यानुसार आपण त्याचे सगळे अड्डे शोधले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता ईशाला कसं शोधायचं? मल्हार हताश होऊन म्हणाला. आदित्यने एक वेळ कार्तिककडे पाहिलं तर कार्तिक इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. त्याच्याकडे बघ, तो आपल्यापेक्षा जास्त हताश झाला आहे. इतक्या वर्षानंतर त्याला त्याची बहीण दिसणार आहे. तिला एक नजर पाहण्यासाठी तो व्याकुळ झाला आहे आणि ती दिसेल की नाही माहीत नाही आणि तरी तो जीवापाड प्रयत्न करत आहे. आदित्य: ते तर आहेच सर, पण मला एक कळत नाही सर, तुमचं मन एवढं स्थिर कसं, तेही अशा परिस्थितीत? मल्हार: कारण मला माहीत आहे माझी ईशा मला पुन्हा भेटणार. आमचं प्रेम नव्याने फुलणार आणि आम्ही आमच्या प्रेमाची नवीन परिभाषा निर्माण करणार. आदित्य: तुमच्यात आणि अभिसरांमध्ये खूपच साम्य आहे. मल्हार: कसं काय? आदित्य: तुम्हाला दोघांना तुमच्या प्रेमाबद्दल खूप खात्री आहे. मल्हार: तू पण खरं प्रेम कर म्हणजे तुला कळेल. आदित्य: तसं मल्हार हसला आणि आदित्यकडे पाहून म्हणाला, पण सर ईशाचा जीव धोक्यात असेल तर? प्रताप तिला काही करणार तर नाही ना? मल्हार: ओ शिट! कार्तिक मोठ्याने ओरडला. तसा आदित्य आणि मल्हारने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं कार्तिक? आदित्य: मी असं कसं विसरलो? कार्तिक स्वतःशीच पुटपुटत होता. कार्तिक काय झालं आणि स्वतःशीच काय बोलत आहेस? मल्हार: सगळं सांगतो, पण आधी चला इथून. आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. कार्तिक बोलला आणि सरळ पळत सुटला. कार्तिक काय झालं, काही सांगणार आहेस का? आदित्यने त्याला पळता पळता पकडलं आणि विचारलं. तसं कार्तिक एवढंच म्हणाला, आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायला हवं, नाहीतर आपण दिदीला कायमचं गमावून बसू. आता मात्र आदित्य आणि मल्हारने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही पळत सुटले. काही वेळाने पुन्हा त्यांच्या गाड्या रस्त्यावर बेभान होऊन पळत होत्या. काही वेळाने कार्तिकने गाडी थांबवली. आदित्यने आजूबाजूला पाहिलं. सुनसान जागा होती. कार्तिक, आपण इथे कुठे आलो आहोत? आदित्य: सांगतो. कार्तिक आणि मग तिघेही तिथून लपतछपत चालत चालत पुढे आले आणि मग हळूहळू त्यांना तिथे माणसाची चाहूल लागायला लागली. लपतछपत अजून पुढे आले आणि पुढे येताच तिघांचीही पावले थांबली. तिघांच्या समोरचे दृश्य इतकं विचित्र आणि भयानक होतं की तिघेही तिथे स्तब्ध झाले. एकाच वेळी तिघांना भीती, आश्चर्याचा धक्का, आनंद आणि दुःख असे संमिश्र भाव जाणवले. समोरच एक मोठी लोखंडी चौकट होती. त्या लोखंडी चौकटीला आईबाबा आणि ईशाला गळ्यात फास अडकवलं होतं आणि त्यांच्या पायाखाली वाळूच्या गोणी होत्या आणि त्यातून हळूहळू वाळू बाहेर पडत होती. तिघे हा नजारा पाहून स्तब्ध झाले होते आणि प्रताप मात्र अजूनही राक्षसी हास्य करत होता. सर, ही माझी दिदी आहे का? कार्तिकने भानावर येऊन आदित्यला विचारले. तसं आदित्य आणि मल्हार देखील भानावर आले. आदित्यने फक्त होमध्ये मान हलवली. आणि हे बाकीची दोघं कोण आहेत? कार्तिकने आईबाबाला पाहून विचारलं. हे ईशाची आईबाबा आहेत. मल्हार: काय? पण तुम्ही म्हणाला होतात की दोघे या जगात नाहीत. मग? कार्तिक: आम्हाला देखील असंच वाटलं होतं आणि त्यांना इथे बघून जेवढा धक्का तुला बसला आहे त्यापेक्षा जास्त धक्का आम्हाला बसला आहे. ते एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचले हेच आमच्यासाठी आश्चर्याची बाब आहे. मल्हार: तू म्हणतोस त्याप्रमाणे जर ॲक्सिडेंट मोठा होता तर हे दोघं वाचले कसे आणि प्रतापच्या हाती कसे लागले? आदित्य:
म्हणजे तो ॲक्सिडेंट देखील प्रतापचा चर्चलेला एक डाव होता. त्यांनी तिघांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि ईशा गाडीत अडकून पडल्यामुळे वाचली आणि आपल्या हाती लागली. पण आईबाबा मात्र आपल्या हाती न लागता प्रतापच्या हाती लागले. मल्हार, एवढं सगळं केलं त्याने आणि आम्हाला या सगळ्याची काही देखील कल्पना नाही. इतका तो खालच्या थराला जाऊ शकतो याची कल्पना मी स्वप्नात देखील केली नव्हती. पण आज प्रत्यक्षात पाहिलं. असं वाटतंय अशा बापाच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मी जन्माला नसतो आलो किंवा अनाथ म्हणून आलो असतो तर बरं पडलं असतं. कार्तिक हाताच्या मुठ्या आवळत म्हणाला. आता नकळतपणे कार्तिकचे डोळे पाणावले. कार्तिक असं खचून नाही चालणार. आपल्याला काहीतरी करायला हवं. त्याशिवाय आपल्याला ईशाला वाचवता येणार नाही. आदित्य. तसं कार्तिकने आपले डोळे पुसले आणि आदित्यकडे पाहून म्हणाला, मी सरळ जातो प्रतापसमोर आणि त्याला या सगळ्याचा जाब विचारतो. नाही, अजिबात नाही. अशा करण्याने प्रतापला थोडासुद्धा वेळ लागणार नाही ईशा आणि तिच्या आईबाबांचे जीव घ्यायला आणि आपला जीव देखील धोक्यात येईल. आदित्य. पण सर, मला असं वाटतंय की कार्तिकने त्याच्यासमोर जायला हवं. कार्तिक त्याच्यासमोर जाण्याने काही क्षणासाठी का होईना प्रतापचे लक्ष ईशावरून हटेल आणि कार्तिकवर तो आपलं लक्ष केंद्रित करेल. त्या दरम्यान आपण काहीतरी हालचाल करून ईशाच्या दिशेने पुढचं पाऊल उचलू शकतो. मल्हार. नाही मल्हार, अजिबात नाही. काहीही झालं तरी मी कार्तिकचा जीव धोक्यात घालू शकत नाही. प्रताप माणूस नसून हैवान आहे. तो कार्तिकला नुकसान पोहोचवणार नाही हे कशावरून? आणि ईशाला किंवा तिच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तर त्यांना देखील हे पटणार नाही. आणि कार्तिकला काहीही झालं तेही तिला वाचवण्याच्या नादात हे जर ईशाला समजलं तर ती माझा जीव घेईल आणि स्वतः आयुष्यभर गिल्टमध्ये जगत राहील. आणि म्हणूनच मला हे करायचं नाही आहे. आदित्य. काय बोलताय सर तुम्ही? तिथे माझ्या दीदीचा जीव धोक्यात आहे. असं असताना मी इथे शांत बसू आणि स्वतःच्या जीवाची काळजी करू? काही झालं किंवा सावत्र असली तरी ती माझी बहीण आहे, तेही मोठी. मी तिला अशा अवस्थेत नाही सोडू शकत. आणि ते तिचे आईबाबा असले तरी ते माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. मी त्या तिघांना अशा अवस्थेत नाही पाहू शकत आणि स्वतःच्या जीवासाठी तर अजिबात नाही. कार्तिक. थांब कार्तिक. आदित्य सर बरोबर बोलत आहेत. प्रताप तुझा बाप असला तरी तो तुझ्यावर कोणती दयामाया दाखवणार नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे. तुझा जीव धोक्यात घालायचे हे मला देखील पटत नाही आहे. मल्हार. तुम्ही दोघं प्लीज माझी काळजी करू नका. मी म्हणतोय तसंच आपण करूया आणि अशाने आपण दिदीला वाचवण्याचा प्रयत्न करूया. कारण की इथे थांबून तमाशा बघण्यात काहीच अर्थ नाही. कार्तिक. प्लीज कार्तिक, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आदित्य कार्तिकला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. प्लीज सर, मला माफ करा. पण माझा बाप असा मृत्यूचा खेळ खेळत असताना तेही माझेच माणसांशी आणि मी फक्त पाहत राहू? अजिबात नाही. हे मी नाही पाहू शकणार. कार्तिक म्हणाला आणि सरळ तिथून पळत प्रतापसमोर आला. आदित्य आणि मला त्याच्या या अपेक्षित वागण्याने शॉक झाले. आता काय करायचं हे त्यांना देखील कळत नव्हतं. कार्तिकच्या मागे जाण्यात काही अर्थ नव्हता. अशाने ते देखील प्रतापच्या नजरेत आले असते आणि मग तिघे देखील अडकले गेले असते. म्हणून मल्हारने आधी त्याला थांबवून ठेवले आणि दोघे काही क्षण तिथेच दडून बसले की आता आधी कार्तिक काय करतो. बाबा थांबा, काय करत आहात तुम्ही? कार्तिक प्रतापसमोर उभा राहत म्हणाला. प्रतापने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला देखील शॉक बसला की कार्तिक इथे कसा काय आला. तू इथे काय करतोस? प्रताप चौताळून म्हणाला. बाबा तुम्ही हे काय करत आहात? काय या लोकांचा जीव घेण्यासाठी टपले आहात? कार्तिक आईबाबा आणि ईशाकडे पाहून म्हणाला. तसं आईबाबा आणि ईशाने त्याच्याकडे पाहिलं. आईच्या डोळ्यात पाणी जमा झालं. प्रतापचा मुलगा असला तरी त्याच्यात माणुसकी होती. त्याला पाहून आयूला खूप आनंद झाला. ईशा मात्र अजूनही विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होती. गेल्या 2 दिवसात जे काही घडलं त्यात तिची मनस्थिती खूपच खालावली होती. शरीर आणि मेंदू अजिबात साथ देत नव्हतं. त्यामुळे पुढे जे काही घडत होतं ते सगळं तिच्या समजण्यापलीकडे होतं. त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये. गुपचूप इथून घरचा रस्ता पकडायचा, नाहीतर काय अवस्था होईल माहीत आहे ना तुला? प्रताप चिडून म्हणाला. काय कराल बाबा तुम्ही? सांगा ना, काय कराल? जशी आईला मारायचे, जसं मला मारायचे तसंच पुन्हा एकदा माराल, हो ना? कार्तिक प्रतापच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. मी काय करत होतो आणि काय करू शकतो हे तुला चांगलंच माहीत आहे. मग कशाला विचारतोस? गुपचूप घरचा रस्ता पकड, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझा कोण आहेस ते. प्रताप. मी तुमचा कोण आहे हे तुम्ही कधीच विसरला आहात. जसं हिच्या बाबतीत विसरला आहात
की ही तुमची कोण आहे? कार्तिक चिडून म्हणाला. तसं प्रतापने चमकून कार्तिककडे पाहिलं. असं काय पाहत आहे बाबा? कार्तिक. काय म्हणायचं आहे तुला? प्रताप. मला माहीत आहे ती तुमची कोण आहे ते. कार्तिक. कोणी सांगितलं तुला? प्रताप मोठे डोळे करून म्हणाला. सांगायला कशाला हवं एवढी हट्टी? ताकद नसताना देखील तुमच्याशी लढण्याची हिंमत तुमची मुलगीच करू शकते. कार्तिक. ठीक आहे, आता तुला माहीतच आहे ती कोण आहे, तर तिच्या मृत्यूचा तमाशा बघायला तू देखील तयार राहा. तुला देखील कळायला पाहिजे ना तुझा बाप काय करू शकतो ते. प्रताप. तुम्ही तिच्या केसाला देखील धक्का लावू शकत नाहीत. कार्तिक प्रतापच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. ठीक आहे मग बघ. आणि हो, तिच्यानंतर मी तुला सुद्धा जिवंत सोडणार नाही. तुला माहीतच असेल तुझा बाप कोणताही पुरावा मागे सोडत नाही, मग तो इतर कोणी असो की त्याचा नातेवाईक. प्रताप. आणि दुसऱ्या क्षणी प्रतापने त्याच्या माणसाला इशारा केला. तसं त्याची माणसे धावत आली आणि त्यांनी कार्तिकला दोन्ही बाजूने पकडून ठेवलं. सोडा मला, सोडा. कार्तिक ओरडत होता, पण प्रतापची माणसं तुझभर देखील हलत नव्हती. प्रतापने तुच्छतेने ईशाकडे पाहिलं आणि मग आयूकडे पाहून म्हणाला. श्यामल, खूपच लकी आहेस तू. तुझ्या मुलीला आणि तुझ्या याराला स्वतःच्या डोळ्यात देखत मरताना पाहणार आहेस आणि त्यावर फ्री तुझ्या सावत्र मुलाला देखील मारताना पाहणार आहेस. प्रताप आयूकडे पाहून म्हणाला आणि त्याचे गटागटी हास्य सर्वत्र घुमले. थांब प्रताप, काय करत आहेस तू? आमचा जीव घेऊन तुझे समाधान होणार नाहीये का? आणि आता या निरागस पोराच्या जीवावर उठला आहेस? काय गुन्हा केला आहे त्याने? आयू रडत म्हणाली. हाच गुन्हा आहे त्याचा की त्याने माझा मुलगा म्हणून जन्म घेतला आहे आणि त्यावर तो आता त्याच्या जन्मदात्या पित्यासमोर तोंडवर करून त्याला जाब विचारत आहे. हा जगातील सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. आता देखील बोलताना प्रतापचे डोळे आगोकत होते. नाही प्रताप, असं करू नकोस. तुला जर जीव घ्यायचा असेल तर माझा घे, वसंतचा घे, हवा तर ईशाचा देखील घे, पण या पोराला मारू नकोस. आयू गयावया करत म्हणाली. खरंच मला तुझी कमाल वाटते बायको. स्वतः मरणाच्या दारात उभी असताना देखील तू तुझ्या सावत्र मुलाच्या जीवाची भीक मागत आहेस. प्रताप तुच्छतेने म्हणाला. तुम्हाला मला मारायचं आहे ना? मग मारा. माझ्या मरणाने जर तुमचे प्रश्न सुटणार असतील तर मारा. कार्तिक. ठीक आहे. प्रताप तिरकसपणे हसत म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी प्रतापने ईशावर आपल्या हातातली गन रोखली. आयू आणि बाबांनी डोळे मिटले. ईशा फक्त अर्धवट डोळ्यानेच प्रतापचा घृणखेळ पाहत होती. कार्तिक मोठ्याने ओरडत होता. बाबा बस करा, नका असा जीव घेणा खेळ खेळू. याचा शेवट खूप वाईट होईल. पण प्रताप काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हता. प्रताप गोळी चालवणार इतक्यात. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.